मोबाईलमुळे मुलीचा डोळा गेला. मुलांना मोबाईल पाहायला देणारे पालक सावधान. डॉक्टर काय म्हणाले पहा. शब्द ऐकताच हादराल. एक छोटासा प्रश्न आहे. आपण आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देतो तेव्हा नक्की काय देतो आहोत? खेळणं की धोका? त्या दिवशी सगळं अगदी नेहमीसारखंच होतं. घरात शांतता होती आणि एका कोपऱ्यात एक मुलगी मोबाईलमध्ये पूर्णपणे हरवलेली होती. तिच्या चेहऱ्यावर एकाग्रता होती, पण त्या एकाग्रतेच्या मागे काय दडलं होतं हे कोणालाही माहीत नव्हतं. आई स्वयंपाकात व्यस्त, वडील आपल्या कामात आणि मुलगी ती एका वेगळ्या जगात होती. स्क्रीनच्या आतल्या जगात, जिथे वेळ थांबतो आणि वास्तव हळूहळू दूर जातं. काही मिनिटं, मग तास आणि मग अजून वेळ. कोणी लक्ष दिलं नाही की ती किती वेळ तिथेच बसली आहे. डोळे एकटक स्क्रीनवर. तिच्या डोळ्यात थोडी जळजळ सुरू झाली होती, पण तिने दुर्लक्ष केलं, कारण गेम जिंकणं महत्त्वाचं होतं. शरीर काय सांगतंय हे नाही. हळूहळू तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसायला लागला, पण ती थांबली नाही, कारण त्या छोट्या स्क्रीनने तिला पूर्णपणे पकडून ठेवलं होतं. आणि मग काहीतरी विचित्र घडलं. तिने डोळे चोळले, पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं, पण सगळं स्पष्ट दिसेनासं झालं. ती थोडी घाबरली, पण पुन्हा स्वतःला सावरलं. काही नाही, थोडा थकवा असेल असं तिने स्वतःलाच सांगितलं. पण समस्या तिथेच थांबली नाही. काही क्षणातच तिला जाणवलं, एक डोळा नीट काम करत नाहीये. ती उठण्याचा प्रयत्न करते, पण संतुलन बिघडतं. आणि इथेच सुरुवात होते एका भयानक प्रसंगाची. आईने आवाज ऐकून धावत येताच तिला जे दिसलं ते आयुष्यभर विसरता येणारं नव्हतं. मुलगी जमिनीवर, मोबाईल बाजूला आणि तिचा एक डोळा विचित्र स्थितीत. घरात घबराट उडाली. काही कळायच्या आत तिला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. आई वडील बाहेर. फक्त प्रश्न एकच, नेमकं काय झालं? काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य सगळं काही सांगून जात होतं. तुमच्या मुलीने खूप वेळ मोबाईल वापरलाय का? हा पहिला प्रश्न होता. आई वडील थोडे गोंधळले, पण होकार दिला. आणि पुढचं वाक्य ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर म्हणाले, डोळ्यावर अत्यंत ताण आला आहे, परिस्थिती गंभीर आहे. त्या एका वाक्याने सगळं बदललं. त्या दिवशीचा तो प्रसंग थांबला नाही, कारण हे फक्त एका मुलीचं प्रकरण नव्हतं. अशाच प्रकारची दुसरी घटना. एक मुलगा गॅलरीत बसून मोबाईल गेम खेळत होता. तो इतका गुंतला होता की आजूबाजूचं काहीच भान नव्हतं. काहीतरी जिंकायचं होतं, कोणाला तरी हरवायचं होतं. आणि अचानक त्याच्या शरीराला झटका आला. हातातून मोबाईल खाली पडला. डोळे फिरले आणि तो थेट जमिनीवर कोसळला. घरच्यांनी पाहताच धाव घेतली. घाईघाईत त्याला उचललं आणि रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी एकच गोष्ट सांगितली, अतिवापर आणि मानसिक शारीरिक ताण. हे ऐकून अनेक पालकांना प्रश्न पडतो, मोबाईल एवढा धोकादायक कसा? उत्तर सरळ आहे, पण दुर्लक्षित. ब्लू लाईट, सततचा ताण आणि विश्रांतीचा अभाव. डोळे हे मशीन नाहीत, तेही थकतात आणि कधीकधी कायमचे नुकसान सहन करतात. फक्त डोळेच नाही, मेंदूवरही परिणाम होतो. मुलं चिडचिडी होतात, लक्ष कमी होतं आणि वास्तवापासून दूर जातात. हिंसक गेम्स, आक्रमक वागणूक वाढवतात. एकटेपणा वाढतो आणि कुटुंबाशी संवाद कमी होतो. आणि सर्वात भयानक गोष्ट, पालकांना हे सगळं फार उशिरा कळतं. कारण सुरुवातीला सगळं नॉर्मल वाटतं. मोबाईल म्हणजे फक्त टाईमपास वाटतो, पण हळूहळू तो सवय बनतो आणि मग व्यसन. आणि व्यसन म्हणजे नियंत्रण सुटणं. जिथे थांबायचं कुठं हे कळत नाही. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, दररोज मर्यादित वेळच मोबाईल द्या. पण हा सल्ला किती जण पाळतात हा खरा प्रश्न आहे. मुलांना बाहेर खेळू द्या, पुस्तक वाचू द्या, लोकांमध्ये मिसळू द्या, कारण स्क्रीन त्यांना शांत ठेवते, पण आतून कमकुवत करते. आणि शेवटी त्या मुलीचं काय झालं? डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण तिच्या डोळ्यांचं नुकसान गंभीर होतं. एक चूक आणि आयुष्यभराची शिक्षा. म्हणूनच हा फक्त व्हिडिओ नाही, हा इशारा आहे. आज जर आपण सावध नाही झालो तर उद्या खूप उशीर होईल. प्रश्न अजूनही तोच आहे, आपण मुलांना मोबाईल देतोय की धोका?